Hello guys, today in this video we discuss the relation between mole fraction and मोलॅलिटी. या लेक्चरमध्ये आपण मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी यांचं रिलेशन बघणार आहोत. आता हे बघत असताना आधी आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह करूया. जर तुम्ही पुस्तकात बघितलं, टेक्स्टबुकमध्ये फॉर्म्युले हे डायरेक्ट दिलेले आहेत, आपण डिराईव्ह करू. जर चुकून तुम्ही फॉर्म्युला विसरलात तर एक्झामच्या वेळी तो तुम्हाला त्या पद्धतीने डिराईव्ह करून तुम्हाला तो तयार करता येईल. आता सिंपल म्हणजे मोल फ्रॅक्शनकडे जाऊया. मोल फ्रॅक्शन आता असेल, आता आपण कन्सिडर करू एक सोल्यूट आहे, ते एका सॉल्व्हंटमध्ये आपण डिझॉल्व्ह केलंय आणि आपल्याला काय मिळालं? सोल्युशन. आता हे जे सोल्युशन आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं, त्याच्यात सोल्यूटचं आपण मोल फ्रॅक्शन बघू, सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन बघू. आता मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, आता एक्स ऑफ सोल्यूट म्हणू आपण, इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता आपण सॉल्व्हंटसाठी जाऊ. एक्स ऑफ सॉल्व्हंट मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता ह्या फॉर्म्युल्यावरनं आपण ह्या फॉर्म्युलाकडनं सुरुवात करत आपण मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी ह्याच्यामधल्या रिलेशनपर्यंत पोचणार आहोत. आता हे आपल्याला नंबर ऑफ मोल्स हा आपला सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा फॉर्म्युले मिळाले. आता मी थोडे हे जे फॉर्म्युले आहेत हे अजून थोडे सिम्प्लिफाय करणार आहे. आता नंबर ऑफ मोल म्हणजे काय, तर वेट डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर वेट. आता ते मी इथे सगळीकडे पुट करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर आपण वेट किंवा मास डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर वेट हा फॉर्म्युला वापरतो. आता हा फॉर्म्युला मी सगळीकडे पुट करणार आहे दोन्ही केसेसमध्ये. आता एक्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय molecular weight of solute total divided by weight of solute divided by molecular weight of solute plus weight of our solvent, W घेऊया आपण, divided by molecular weight of सॉल्व्हंट. असा हा जो फॉर्म्युला आहे पहिला जो मोल फ्रॅक्शनचा वरचा, तो मी सोल्यूटचा सिम्प्लिफाय केला. सिमिलरली मी सॉल्व्हंटचा फॉर्म्युला सिम्प्लिफाय करणार. एक्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्यूट divided by its molecular weight of solute plus weight of solvent divided by its molecular weight of solvent. आता हे मी दोन्ही फॉर्म्युले सिम्प्लिफाय केले. आता मी माझ्या सोयीनुसार हे जे दोन्ही फॉर्म्युले आहेत हे मी आता एकत्र करणार आहे. म्हणजे सोल्यूटला सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटने मी भागणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे, एक्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय एक्स ऑफ सॉल्व्हंट हा मी भागाकार करणार आहे. मी ह्या वरच्या टर्मला खालच्या टर्मने भागणार आहे. आता ह्या दोन ह्यांचा मी भागाकार केला तर तुमच्या लक्षात येईल हा जो फॅक्टर आहे दोन्ही डिनॉमिनेटर्स हा सेम आहे, त्यामुळे कॅन्सल होणार आहे. त्यामुळे मी इथे ही जी स्टेप आहे मोठीच्या मोठा फॉर्म्युला लिहित मी इथे बसणार नाही आहे. ही स्टेप मी इथे गाळणार आहे आणि डायरेक्ट मी इथे लिहिणार
x of solute divided by x of solvent is equal to weight of solute divided by molecular weight of solute divided by weight of solvent and divided by molecular weight of solvent. ओके, या दोन्ही स्टेप मी इथे गाळल्या. आता माझ्या सिम्प्लिफिकेशन, आता मला मोलॅलिटीच्या फॉर्म्युलाकडे जायचं आहे. मग त्यासाठी मला एक महत्त्वाची टर्म मोलॅलिटीच्या फॉर्म्युला जी लागणार आहे ती ही इथे आहे. जर तुम्ही मोलॅलिटीचा फॉर्म्युला बघितला तिथे मी वरती लिहितो, मोलॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इट्स मोलेक्युलर वेट इंटू 1000 डिवायडेड बाय वेट, किंवा आपण त्याला मास म्हणू. मास ऑफ मी आधीच्या व्हिडिओमध्ये सोल्युशन म्हटलं होतं, ॲक्च्युअली ते सोल्युशन नसून सॉल्व्हंट आहे. माझ्याकडनं ते चुकून झालं, कारण मी त्या मोलॅरिटी आणि मोलॅलिटी ह्यांचं रिलेशन दाखवण्याच्या नादात मी ते सोल्युशन म्हटलं होतं, मास ऑफ सोल्युशन. ते मास ऑफ सोल्युशनच्या जागी सॉल्व्हंट आहे. आपण युरियाचं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं तेव्हा सुद्धा इथे वॉटर 100 ग्रॅम होतं, ते 100 ग्रॅम वॉटर घेतलं, मिक्स झाल्यानंतर सोल्युशनचं वेट घेतलं नाही, तर 100 ग्रॅम हे वॉटरचं मास घेतलं होतं. म्हणजे ते मास ऑफ सॉल्व्हंट आहे. तेवढं करेक्ट करून घ्या. जो आपण मोलॅलिटीचा फॉर्म्युला बघितला होता ते मास ऑफ सोल्युशन म्हटलं होतं गडबडीत, तिथे सॉल्व्हंट करून घ्या, मास ऑफ सॉल्व्हंट आहे. आता आपण जर हा फॉर्म्युला बघितला तर ही टर्म बघा, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, आणि ही टर्म इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता आपण ह्या दोन टर्मचा वापर करून मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी ह्यांचं रिलेशन काढू शकतो. मग आता मला ह्या टर्मची व्हॅल्यू काढायची आहे. मग ती काढण्यासाठी मी ह्या फॉर्म्युलामध्ये काय चेंज करणार, तर वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इट्स मोलेक्युलर वेट. आता मी ह्याप्रमाणे घेतो, मोलेक्युलर वेट इनटू इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलेक्युलर वेट इज इक्वल टू. आता इथे काय चेंजेस होणार हे जर मला आन्सर हवं असेल तर एक्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय एक्स ऑफ सॉल्व्हंट, मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इनटू. आता ही टर्म इथे भागिले आहे त्यामुळे ही टर्म इकडे जाऊन गुणिले होणार, त्यांचा गुणाकार इथे होणार. मग काय होणार, वेट ऑफ सॉल्व्हंट किंवा मास ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट. बरोबर आहे, ही टर्म आता आपल्याला मिळाली. आता ही टर्म मी इथे जो मोलॅलिटीचा फॉर्म्युला दिसतोय त्यामध्ये पुट करणार. त्यामुळे मला काय मिळेल, मोलॅलिटी इज इक्वल टू, आता ह्या जागी मी ही टर्म पुट करतोय, एक्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय एक्स ऑफ सॉल्व्हंट इनटू वेट ऑफ सॉल्व्हंट. इथे मी मास आहे तिथे वेट, इथे मी मास घेतलाय तिथे आपण वेट सुद्धा घेऊ शकतो, डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट इनटू 1000 डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट. आता हा फॉर्म्युला अजून सिम्प्लिफाय करूया. हे वेट ऑफ सॉल्व्हंट काढून टाकू, हे वेट ऑफ सॉल्व्हंट काढून टाकू. आपला फॉर्म्युला काय होईल, मोलॅलिटी इज इक्वल टू एक्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय एक्स ऑफ सॉल्व्हंट, मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इनटू 1000 डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट. हा झाला आपला फॉर्म्युला. पुस्तकात हा डायरेक्ट दिलेला आहे, आपण इथे तो सॉल्व्ह करून बघितला, कसा तयार होतो ते आपण बघितलं. आता याच्या पुढे आपण न्यूमरिकल बघू.